मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गेल्या खूप दिवसांपासून चालू आहे। त्याच पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी भेटा देत आहेत। त्यासाठी त्यांचे जे गेल्या अनेक दिवसापासून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर जे फेरफटका चालू आहे। अशा असताना मराठा बांधव त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला, उपोषणाला सर्वच मराठा बांधव मोठ्या प्रमाणात साथ प्रतिसाद देत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जात आहेत त्या ठिकाणी मराठा बांधवांकडून त्यांचं स्वागत वगैरे केलं जात आहे। अनेक ठिकाणी त्यांच्यावरती जेसीबीने फुले देखील उधळले जात आहे। परंतु आता नवीन माहिती समोर निघून आली आहे, जे कोणी त्यांचं स्वागत करत आहे किंवा जे कोणी त्यांना पाठिंबा देत आहे अशा लोकांवरती गुन्हे दाखल होत आहे आणि त्याचसोबत काही जुन्या लोकांवरती देखील गुन्हे दाखल झालेले आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं केलं होतं, तर त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना जे आहे एकनाथ शिंदे यांच्याकडनं वचन देण्यात आलेलं होतं, ज्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ते लवकरात लवकर मागे घेतले जातील, अशा प्रकारचा शब्दही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात आला होता। परंतु आता पुन्हा एकदा गृहमंत्री हे नव्याने गुन्हे दाखल करायला लावत आहेत। म्हणजे जालन्याच्या लोकांवरती जे गुन्हे दाखल करतायत ते बीडचे पोलीस प्रशासन करते आणि बीडच्या लोकांवरती जालन्याचा असा प्रकार जो आहे समोर निघून येत आहे। त्यामुळे मी तर जेलमध्ये सडेलच पण तुला सोडणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य करत जे आहे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत। तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा।